स्थानिक ग्रामस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर भेडशी येथील नदीत वाहून गेलेल्या तिघांना वाचवण्यात यश आलंय। तिघेही जण कणकवली येथील असून भेडशी येथे ते मित्राकडे आले होते। सुहास परब प्रसाद क्षीरसागर आणि श्रीपती करण अशी त्यांची नावे आहेत। घरी परतत असताना पुराच्या पाण्यातून मार्ग काढण्याचा चालकाचा प्रयत्न फसला आणि कार पाण्याबरोबर वाहून गेली। बोलेरो कार वाहत जात पुढे 100 मीटरवर झाडीत अडकली आणि त्यामुळेच दैव बलवत्तर म्हणून तिघे जण बचावले। याबाबतची अधिक माहिती अशी की कणकवलीतील सुहास परब प्रसाद क्षीरसागर आणि श्रीपती करण हे रविवारी भेडशी येथे आपल्या मित्राकडे आले होते। सायंकाळी घरी परतत असताना भेडशी पुलावर पुराचं पाणी आलं होतं। बरीच वाहनं पाणी कमी होण्याच्या प्रतीक्षेत होती। दरम्यान बोलेरो चालकानं पुरातून गाडी काढण्याचा प्रयत्न केला, मात्र नंतर पुरातून गाडी पुढे जाणार नाही हे लक्षात येताच त्याने गाडी रिव्हर्स नेण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याचा वेग जास्त असल्याने कार पुरात वाहून गेली। स्थानिकांनी कार वाहून जाताच आरडाओरड केली। पोलिसांना पाचारण करण्यात आलं। स्थानिकांनी पुढे जाऊन नदीत पाहिलं असता कार झुडपात अडकलेली दिसून आली। स्थानिकांनी लगेच मदत कार्याला सुरुवात केली। प्रथम दोघांना दोरीच्या साहाय्याने बाहेर काढलं। चालक गाडीच्या टपावर चढून बसला होता, त्यालाही स्थानिक युवकांनी लिलेल्या संकटातून बाहेर काढत जीवनदान दिलं। तिघही युवक प्रचंड घाबरले होते, त्यांना आपली नावही धड सांगता येत नव्हती। पोलिसांनी त्यांना धीर दिला। यावेळी पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, उपनिरीक्षक राऊत, पोलीस पाटील प्रकाश देसाई, पोलीस कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते। प्रहार डिजिटलसाठी सुहास देसाई, दोडामार्ग। बोला 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 मी एवढा लाभरलेलो आहे की आता गावच्या लोकांचा मी भरपूर आभार मानतो। त्या लोकांनी येऊन आम्हाला वाचवलं। तुमची गाडी कशी गेली आतमध्ये, काय आलं? पाणी समजलं नाही आम्हाला आहे, जस्ट रस्त्यावर पाणी थोडंसं असतं असं समजून गाडी गेली। साहेब, मी तिथे घटनास्थळी होतो, मी बघत होतो तुम्ही गाडी रिटर्न घेत होतात, परतायचा प्रयत्न करत होता, खरी गोष्ट आहे? नाही नाही नाही, तर रिटर्न नव्हतं घेत। गाडी